नगरच्या झुडिओमध्ये भेटले नगरचे सर्वात मोठे कॉमेडी क्रिएटर आणि आम्ही असं काही केलं की आम्हाला इथून बाहेर काढून दिलं। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज चाललोय नगरला। मग काय, आपला काळा घोडा धुवून मस्त चमकवला आणि आपला गेटअप घालून निघालो नगरला। च्या आईला भाजप येऊ नाही तर काँग्रेस, गावाकडचे रस्ते कधी सुधारणार नाहीत आणि जरी सुधारले तरी हे चार पायाचे डॉन सुखाने जाऊ देणार नाहीत। आईच्या गावात पडता पडता वाचलो राव। त्यानंतर एटीएम मधून करकरीत नोटा काढल्या आणि एका नोटेची माझ्या काळ्या घोड्याला दारू पाजली। त्यानंतर काय सांगू तुम्हाला, माझा काळा घोडा 100च्या खालीच आहे ना। पण नगरचं ट्रॅफिक पाहून भाऊची थोडी उतरली। त्या आईला नगरचे माणसं पुण्यात जाऊन नगरला सुद्धा पुण्याचं स्वरूप आलंय। एवढं ट्रॅफिक असतं वय कुठं? बरं झालं भाऊ हा उड्डाण पूल तरी बांधलाय, नाहीतर 2 किलोमीटर जायला फार गोट्या कपाळात गेल्या असत्या। माझ्या काळ्या घोड्याची दारू काही उतरत नव्हती, म्हणलं सर्व्हिसिंग करून सगळीच बाहेर काढावा। पण च्या आईला शोरूम मध्ये गेल्यावर ते म्हणले अजून एका तासाने या, लय नंबर लागलेत। परत अख्खा उड्डाण पूल क्रॉस करून एका क्लिनिक मध्ये गेलो, पण ते क्लिनिक सुद्धा बंद होतं। आता यामध्ये डॉक्टरांची चुकी का माझी मला समजना। परत अख्खा उड्डाण पूल क्रॉस करून पोटपूजा करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आलो। नशिबाने ते उघडं होतं। हे बघा, एवढी मोठी पुरी पण आतमध्ये सगळी पोकळ। डोकं शांत करायला आईस्क्रीम मागवली, पण काय राव, तिला पण माझ्या पोटामध्ये जायचं नव्हतं। त्यानंतर शॉपिंग करण्यासाठी गेलो झुडिओ मध्ये आणि पाहतोय काय तर तेथे नगरचे सगळे कॉमेडी क्रिएटर होते। त्यांना म्हटलं मला पण थोडी कॉमेडी शिकवा राव। त्यांनी कॉमेडी तर नाही शिकवली, पण माझ्याकडून टेक शिकून त्यांचं टेकचं पेज मात्र ओपन केलं। झुडिओ मध्ये गेल्यावरती काय घेऊ काय नाही असं होतं। 17 आउटफिट चेंज करून पाहिले, पण एक पण आवडेना, कारण ऑप्शनच एवढे असतात की जिकडे नजर जाईल तिकडे कपडे। एवढं सगळं घेऊन काउंटरला बिल करायला गेलो, पण काउंटर बंद। आईला काय साडेसाती लागली राव माझ्या माग। काउंटर चालू होईपर्यंत परत 2 शर्ट घेतले आणि बिल झालं 2,500 रुपये। ते म्हटले सर पेमेंट कॅश करणार का ऑनलाईन? त्यांना म्हटलं कमेंट करा, पैसा पेमेंट तुमच्या अकाउंट मध्ये येऊन जाईल। असं बोलल्यावर त्यांनी मला डायरेक्ट बाहेरच काढून दिलं। आता यात माझी काय चुकी, सवय झाली राव बोलायची।